इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीआधी धक्के देण्यात भाजप यशस्वी झाली आहे। इंडिया आघाडीला देशपातळीवर धक्के देण्यात महाराष्ट्रातील 2 मराठी चेहरे आघाडीवर आहेत। यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात तर विनोद तावडेंनी बिहारमध्ये इंडिया आघाडीतले मोठे शिलेदार एनडीएच्या कंपूत आणले आहेत। पाहूया। इंडिया आघाडीला फडणवीस तावडेंकडून सुरुंग। महाराष्ट्रात फडणवीसांचा धक्का, बिहारमध्ये तावडेंची कमाल। निवडणुकीआधीच इंडिया आघाडीला फडणवीस तावडेंचा धक्का। लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए सामना हा होणार आहे हे जवळपास निश्चित झालं होतं। सुरुवातीला इंडिया आघाडीतील 28 पक्षांचे बडे नेते व्यासपीठावर आले होते। इंडिया आघाडी सत्ताधारी भाजपला आव्हानात्मक वाटत असतानाच भाजपच्या महाराष्ट्रातील 2 शिलेदारांनी इंडिया आघाडीला धक्का देण्याची तयारी केली आहे। देवेंद्र फडणवीसांनी इंडिया आघाडीतील आघाडीचे नेते असलेल्या शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला। अजित पवार यांना फोडून फडणवीसांनी शरद पवार यांची अर्धी ताकद कमी केल्याचं सांगण्यात येत आहे। त्यापूर्वी शिवसेना फोडून उद्धव ठाकरेंच्या वाट्याला संघर्षमय स्थिती आणून ठेवली होती। तिकडे बिहारमध्ये नितीश कुमार यांची अस्वस्थता भाजपने हेरली। अमित शहांनी बिहारची जबाबदारी विनोद तावडेंच्या खांद्यावर दिली होती। त्यांनी राजदपासून नितीश कुमार यांना तोडून आणून एनडीएच्या आता कॅम्पमध्ये आणलंय। बिहार आणि महाराष्ट्रात इंडिया आघाडी विरोधात लढताना भाजपकरता थोडी अवघड परिस्थिती होती, पण फडणवीस आणि तावडेंनी महाराष्ट्र आणि बिहारमध्ये ऑपरेशन कमळ राबवून इंडिया आघाडीला मोठा धक्का दिलाय। नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या बरोबरीत भारतीय जनता पक्ष आणून ठेवायचे प्रयत्न सुरू असताना लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षानं नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करायचं ठरवलं आणि ते ऑपरेशन देखील विनोद तावडे यांनी अत्यंत महत्त्वपूर्णरित्या बजावलं। अमित शहांनी फडणवीस आणि तावडेंना जी जबाबदारी दिली ती त्यांनी चोखपणे पार पाडली। इंडिया आघाडीला देशपातळीवर धक्का देणारे भाजपच्या 2 मराठी शिलेदारांना येत्या काळात भाजपकडून निश्चित मानाचं पान मिळेल, यात काही वादच नाहीये। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।